तर डोंबिवलीतल्या शिवसेना भाजप राड्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या 2 उमेदवारांना पोलिसांनी अटक केली। शिंदेंच्या शिवसेनेचे नितीन पाटील आणि रवी पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे। अटक केल्यानंतर या दोघांनाही शास्त्रीनगर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलं असता दोघांचीही प्रकृती खालावल्याचं लक्षात आलं। पुढील उपचारांसाठी दोघांनाही ठाण्यातल्या रुग्णालयात हलवण्यात आलं। पोलिसांची कारवाई चुकीची आहे असं आमदार राजेश मोरेंनी म्हटलं। तर नितीन पाटलांची पत्नी आणि शिवसेना उमेदवार रंजना पाटील यांनी बलवाईट झाल्यास पोलीस जबाबदार असतील असा इशारा दिला। पेशंटला आमचे जे 2 उमेदवार आहे ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची आहे। जर काही दुर्घटना घडली काय झालं तर सर्व जबाबदारी पोलिसांची असणार आहे। दुसरं आम्हाला काय बोलायचं नाही, कारण आमचे हे 2 उमेदवार आहे। तब्येत बिघडलेली असताना सुद्धा त्यांच्या कारवाई होते अतिशय चुकीचे आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि ही सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची। खोटं बोलून त्यांना तिकडनं हॉस्पिटलमधनं हलवण्यात आलं। मला बाहेरून कळालं, मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे। पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गयावया करायला लागलं। पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं। तेव्हाही सांगितलं नाही, नंतर तिकडनं बाहेर काढलं। तिथेही मला की हे काय कुठला दबाव तंत्र आहे? खरंच लोकशाही आहे, सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवली आहे। आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिला आहे, खरोखर निवडणुका ह्या म्हणजे निरपेक्ष होतील का? हे काय चाललंय? अक्षरशः 190च्या वरती BP आहे, त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून? ॲडमिट असताना अटक कशी काय दाखवतात? आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना? आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, अत्यंत बिकट। सगळ्या महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे। पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलीस कोणासाठी काम करतायत? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.